नमस्कार तुम्हा सगळ्यांना। तर बघा आमच्या गावाकडे जायची कारखान्याला तयारी, पण तुम्ही म्हणता की तुम्ही चालत का नाही? मी नाही चालले, माझा भाऊ चाललाय कारखान्याला। त्याची भराभरी आहे का, माझा संगम लागलाय भरू लागायला। वर ट्रॅक्टर आणून लावलं ना काका, ही माझी आई इथं गावावरच राहणार आहे यंदा। हिचं 2 वेळेस ऑपरेशन केले म्हणून यंदा गावावर राहणार नाही। तर ह्याला दम निघत नाही, म्हाताऱ्या माणसाला पळाव कुठं पळाव ती कळत नाही। काय माझं लेकरू बरं का? चाललं का आता तुमचं पोरग कारखान्याला? आता कारखान्याला पोरग चालले म्हणले, तुम्हाला कर म्हण का? आता काय करावं, पोट भराय चाललंय। पोट भराय चाललंय काय? मग तर अवघडच बाबा। कुठं चालत म्हणला? कारखान्याला। पोट भराय काय? पोट भराय जावं लागतं। बरोबर, उचल 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 लवकर उचल गटुडा। काय चेसमीस मोय हो, टणकन उडले की मी। हे कशाला केलंय? हे ट्रॅक्टरला हार, गाडीला ट्रॅक्टरला लक्ष्मी पूजन काय? हो, चांगले काम करा। तुम्ही कुठं चालत म्हणा? माझी भारी हार केलाय, उचल हारवरी। केवढा केलाय? लेस भार केलाय, ट्रॅक्टरला केला ना वाटते। आज लक्ष्मी पूजन दिवशी चालत कारखान्याला की मा? तर लक्ष्मी पूजन दिवशी चाललेत कारखान्याला। तेव्हा काय हे माझा भाऊ उचल। ट्रॅक्टर कुठं लावले? वर लावले। ट्रॅक्टर धुवायला गेलं या खरं मी इकडे ऐकते। वर आहे आणि टेलर खाली आहे। अगं माय दीड काय आपलं। हा बरं ऐक बघा, मी चालले पाहुण्याकडे। सगळे जिम्मेदारी असतात हे करायच्या, तर तुला सांगून जावं म्हणून मी आली तुझ्याकडे। तर तू म्हणशील की आई बिना मला वाट लावायचं, तर पाहुण्याकडे गेली या। तर हे माझा भाऊ आहे बारका, चाललाय कारखान्याला। आम्हाला सगळ्याला कारखान्याला जावं लागतंय, काय करावा? मस्त होतं, शिक्षण शिकायसारखं होतं, पण माय बापाने नाही शिकवलं। त्यांची फडफजीत होती म्हणून आमच्याच्याने नाही शिकलं झालं, आणि आम्हाला काय कळत नव्हतं म्हणून आम्ही उड्या मारून आम्ही शिकलं नाही, पळून आलं शाळा तिकडून तिकडून नेऊन घातलं। तर आता आम्हाला सगळ्याला कारखान्यात जावं लागतं। हे बारका होता सगळ्यामध्ये, आम्ही 5 बहिणी झाला, दुसरा एक भाऊ आणि हे बारका आहे। तर हे बी चाललंय कारखान्याला। तर मी चालले पाहुण्याकडं इनबाईच्या त्यांच्या तिकडं। तर त्यांनी बी काय गाडी घेतली म्हणा, पण कोणची गाडी घेतली तर ते मला माहित नाही। चला पूर्ण ब्लॉग बघत राहा। तर मी तिकडे जाऊन लवकरच माघारी येईन, मी लवकर माघारी येणार आहे, काळजी करू नका। किती वाजेपर्यंत निघते मी? तर 4 वाजता। इतके लवकर 4 वाजता नको निघू, 5:30 वाजेपर्यंत। हो, तर आमच्या मामा पण आले बरं का वाटला माहित। मामा जावायला वाट लावायला काय? हा हो म्हणायला लागले तर। ट्रॅक्टर कुठं लावलंस रे? ट्रॅक्टर कुठं लावलं? वर लावले। चला आपण ट्रॅक्टर भरलेले एकदा पहिला लावले बराबरी चालू या। ढकला हेड कुठे गेलं? हेड जना उजव्या साईडला नाही गाडी, काय परा साईडला नाही गाडी। हेड धुवायला नेलंय ना मग। नेलंय ये ना तिकडे लागणार गाडी, अशी किती लाव, अशी अशी बोल। बसली का? टाका कसं पसारा लगेच सगळा। चल बघा, येऊ का? नको येऊ, नको येऊ, तिकडेच राहू। माझी सून मी हा सुनाला आणालीस मग सुनाला आणाय चालली ना, मग तर तिकडे जरा। तू जाणार आहेस का उद्या बायकोला आणाय? ह्याच्या सासरवाडीला चालले। लक्ष्मी पूजन आपल्या बी लक्ष्मी आहे ती, आपल्याला पूजन करावं लागलं म्हणून सुनबाई घेऊन येत का? बरं तिला सांग ही म्हणा पटकन सांग तिला। ह्यांच्या गाडी आपल्याला जायची परवा दिवशी। गाडीचं पूजन नाही, दसऱ्याला बी पूजा केली नाही गाडीच्या आहे। हो ना, करायचंय बाबा। बापरे अरे दार सोडलेत का? वरून पाणी चाललंय हा? बघा ना, पाणी करून दारू सोडलेत असं दिसायला लागलंय। हो का? दार नाही सोडलेलं ते, वरून पाणी येईल या। कसलं पाणी चाललंय पण? तर आम्ही चालला तर काय म्हणते ते आम्ही, तुम्ही तिकडे चालला तिथं तुम्हाला माहिती, पण इथं वाटण जाताना बघितलं तर हो काय दरवाजे सुटले होते। तर चला म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा म्हणून काढलाय। हो का? कसलं पाणी पडायला लागले बदबदा। आता गावाकडला निसर्ग आपल्याला तिकडे गेल्यावर कारखान्याला नाही बघायचं नाही। आमचं वाटत आलं की तेल संपलं। मालकाला आधीच म्हणलं होतं गाडी तेल बघून घ्या, तर मालकाने काही बघितलं नाही। तर वाटातच गाडी बंद पडली, लांबून थोडी वेळ ढकलीत आणली। मग इथं वाटात आल्यावर टाकायले तेल। आता इथून पुढे जाताना 100% चेक कर देणं। खेडला जायला आम्हाला एवढाच रस्ता खराब लागतो या। तेव्हा काही मालक म्हणते तोत्रा
उतरून जावं लागतं आम्हाला. हो हो हो, लय शॉर्टकट जायचं ना तुम्हाला. मला चलत चलत न्यायला एकट्याला नसते. एकट्याची वजन घेऊन गाडी वडाने गेली. वडा चालले आता चलत. मी काय करावं, चालले ठेवून. मला चढ आहे, खराब रस्ता आहे. आपल्या जीवाची काळजी आपणच घ्यायला पाहिजे माहिती का. थोडासाच रस्ता इथून खराब आहे. कमीत कमी 1.5 किलोमीटर पण आहे चांगला. जायचं चलत. लय दापा भरल्या. हां घ्या तांबाखू फिंबाखू खायची असली तुम्हाला तर खाऊन. हां आली बघा ही गाडी. बारकुची लेकरू आहे ते बी चलत तिची येईल. एकदा तांबा खाऊ खा ना. म्हणजे मग तिथं जाऊस तर आता रस्ता चांगला लागत आहे. तिथं जाऊस तर काही चिंता नाही. ताणच नाही. हा तिथं गेल्यावर गप्प बघू आपण सुनबाईची रिॲक्शन कशी येते बरं का. हा बिस्किट आहे. आलं चांगला रस्ता आता. आता नाही काही चिंता. 2-4 पोते बुसकट घेऊ वरून. तर अचानक आल्यावर आम्हाला माहिती झालं की त्यांच्या बाळाचा बड्डे आहे म्हणून. तर गाडी पूजा करायला पण तरी बी ड्रेस घेतला आम्ही बाळाला. हवा काय आगला हे कलर आहे. तर कसा कलर आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. छान आहे का. तर विनबाईच्या गावाला आल्यावर पाऊस आलाय बघा. हवा घेतलं का पाऊस आहे. आता पाहिजे लक्ष्मी पूजन. लक्ष्मीचे सुनबाई काय करतात काय माहिती. आता बघू द्या. अगं बाय 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 बाय. अगं बाय बाय. कोण पळायला घरात. बरं आहे का. लय काय पाऊस आलाय. मला तर वाटलं गेला पाऊस. मला तर वाटलं पाऊस गेला पण पाऊसच आला. ती सुनबाई आली गाई माय पळत. कशाला गेली काय माहिती. तिकडे गेला बाय पाऊस. उघडला कितीला यायचं म्हणलं की इकडं. पावसाने स्वागत केलं 1 नंबर. आणि आम्ही इकडून तुम्ही कुंकड कशाला घर बघा गेली ती. ताई तिकडेच आहे वाटतंय. बघा आलं की मला वाटलं माझी सून मला आलं की लगेच पाणी देईन काहीतरी करीन. पाणी सध्या द्यायला गेली माझी सून. आरबळून गेली बघा. सगळं सांगावं लागतं. या पाणी द्यायचं सांगत नाही का घरचे. पाऊस पाणी दिलं नाही काहीच नाही. कोणता इकडे इकडे लय उशीर केला. पावसाने बी राडा केला. हिनबाई लागलेत पाणी काढायला. हिनबाई मोटर लावायसारखं झालंय का. मोटर लावायसारखं झालंय. आली बघा गाडी. किती उशीर लावलाय. सुनबाई तर गाडीवर बसल्या बाबा. अगं बाय 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 बाय. चला चला आपल्या गावाकडे घेऊन चला. चला चला आपल्याला घेऊन चला. इकडे बघ इकडे. काही गाडी आणली. आता हिची पूजा करायची म्हणा. ते गावात तिकडे जायचं. आता ह्यांचं इथं घर हा असून तिकडे एक त्यांच्या गावामध्ये एक घर आहे. तर इथं प्लॉटवर राहते हे. बनवली गाडी बनवली. कसला हार घातला केवढा मोठा. त्या गाडीच्या वजन एवढा तर हारच आहे तिला. बुलेट आहे ना. पाय पूर्ण पळालं का. पळालं पळालं पळालं. लय भाज गरम लाटाचे नाही. बसून आला तिच्यावर. गाडी मस्त तर झाली बघा गाडीची पूजा. तर तुम्ही म्हणता की ताई तुम्ही घेतली काय गाडी. तर नाही मी गाडी घेतलेली नाही.
तर ह्या इनबाई आहेत हे सांगितलं होतं तुम्हाला. तर ह्या इनबाई आहेत आणि ते त्यांचे भाऊ आहेत. तर त्यांनी घेतली गाडी माहिती का. ही गाडी घेण्यासाठी त्यांनी रात्र दिवस मेहनत केली असन. तिथून पुढे हे आपल्याला गाडी आपल्या दारामध्ये दिसली तर ते म्हणले ताई या आणि पूजा करा. त्याच्यामुळे मी इतक्या लांबून आल्या आणि पूजा करायला. तर खरंच माहिती का हे त्यांची आई आहेत ह्या त्यांची आई आहेत. ह्या तर सुनबाईत ओळखीतातच. तर मग आम्ही आलो तर खरंच त्यांनी गाडी घेतली का नाही खरंच एकदम असं एकदम भारी वाटायला लागलं या. छान वाटायला. कमेंट मध्ये सांगा कसली गाडीची पॉवर रेंजर पॉवर काय काय म्हणते ते. त्या पबजी वाणी फास्ट पळते बरं का ती नाद करायचं नाही. बुलेट आहे बरं का हार लय मोठा आहे म्हणून तुम्हाला दिसा नाही. फार मोठे दिसा नाही का केवढी मोठी दिसली अशी दाखवते ना. मोठी दिसली म्हणजे अशी घ्यायचं बघा ना. कमीत कमी 40 लिटर 50 लिटर तेल खाईत नाही. कवर बी पळाली तरी संपायचंच नाही. तर छान झाली या मस्त पैकी. तर माहिती का काहीतरी आहे ना ते व्हिडिओ मध्ये म्हणते ना एक जण म्हणते घेतली बघा गाडी तर ते म्हणते फेड मग हप्ते. तसं झालंय आता. पण ही हप्त्यावर नाही घेतलेली नगदी काढलेली या. चला तर भेटू. आजचा ब्लॉग कसा आला तर नक्की 100% सांगा. लाईक करा फॉलो करा कमेंट करा विसरू नका. तर घेतली ना आपल्या पाहुण्यांनी गाडी बुलेट. हे पाहुणे इनबाईचे भाऊ. तर केवढ्याला घेतली ही गाडी 3 लाख रुपयाला. बापरे काळजावर हात ठेवावा लागतं एवढी मोठी वस्तू घ्यायला माहिती का. तर हे काही पूजा करायसाठी बोलवलं होतं आम्हाला. तर आम्ही आलो तिकडं. हे इनबाई आहेत त्या त्यांच्या आई आहेत हे त्यांचा नातू आहेत. हे सगळे जे बसलेले आहेत का हे सगळे नातरुंड आहेत त्यांचे. हो का हे नातरुंड कुणी लाजत आहेत कुणी जवळ येते कुणी नाही. हो का हे जवळ यायला कसं वाटतं ना. सगळे भारी आहेत सगळे एकदम. तर गाडी कशी वाटली तर नक्की कमेंट मध्ये सांगा. असं थोडं आता बाई मामा सुनबाई तर गाडीवरच बसल्यात ना. घरी गेलं की लेकाला माझ्या चाड्यात सांगते तुझ्या तू चल निसतं. गाडीवर बसली कसं भारी वाटायला लागलं तिला. शिकून ये गाडी आता आहो आपण बी घेऊ. काय म्हणाले डोळा सुजून घेतला तिनं.